मित्रांनो, मी कसा दिसतोय आणि आज आम्ही जाणार आहे देऊळगाव राजाला बालाजीचं दर्शन घ्यायला. आणि मी कसा दिसतोय ते कमेंटमध्ये पण तुम्ही सांगा. आणि आता मी तुम्हाला माझ्या आजोची ओळख करून देतो. मित्रांनो, हे माझ्या आजो आहे. सेलूमध्ये रेडी होऊन बसले. गोविंदा गोविंदा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही देऊळगाव राजा. मित्रांनो, आता मी तुम्हाला माझ्या नानीला दाखवतो आणि माझ्या ताईजीची पण भेट करून देतो. मित्रांनो, ही माझी नानी आहे. नमस्कार मित्रांनो, ही माझी ताई आजी मध्ये झालं. हाय. आता आपण निघूया देऊळगाव राजाला. लेट्स गो. आता आम्ही निघालेलो आहे. हे पहा. मित्रांनो, आम्ही देऊळगाव राजाला आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आता मी तुमच्या बालाजीचं दर्शन घडवून आणतो. देऊळगाव राजाला तुम्हाला देऊळगावचं दर्शन करतो. बाय. 100 वर्षापूर्वीच्या वेशी आहेत. दरवाजे बघा किती जुन्या स्टाईलचे, किती मोठे. हे पहा, हे बालाजीचं मंदिर आहे. वर्षापूर्वी जुनं मंदिर असून यात्रा आतून महिन्यात दसरा उत्सव ललित आणि मंडळ दिवाळीवरून जातो. मराठवाड्याच्या पूर्ण असून महाराष्ट्राच्या पूर्ण आणि असा मैदान अंगुष्ठ मात्र मूर्ती असून तुम्ही सूक्ष्म राहिलेली मूर्ती आहे. रोज 100 ते 200 भाविक इथं अन्न क्षेत्राचा लाभ घेतात. मित्रांनो, आता मी तुम्हाला लादणी दाखवतो. आता मी आलेलो आहे बालाजीच्या अन्न क्षेत्राचे ठिकाण आणि मी आता तुम्हाला माझ्या पंजोबाचं नाव दाखवतो. मनोहर तुकाराम पंत. जे मेन मॅनेजर आहेत त्यांच्याशी आपण बोलू.
ते आपल्याला माहिती देतील अन्नछत्रापासून. नमस्कार काका, मला इथे पाहिजे ते सांगाल का तुम्ही? हो हे अन्नछत्र 2013मध्ये हे स्थापन झालेले आहे. या अन्नछत्रामध्ये दररोज 100च्या वर असा अंदाज, 100च्या वर तर नक्की असतात, परंतु कधी 2,200 होतात, कधी 400 होतात, कधी 2,000 होतात, असं काही सांगता येत नाही. या ठिकाणी अन्नदान रोज चालू राहते, सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. त्याची ही माहिती अशी आहे की बालाजी महाराज अन्नछत्र सेवा समिती श्री बालाजी महाराज अन्नछत्र सेवा समिती, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. ओमप्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक शाखा देऊळगाव राजा. बाहेरगावच्या भाविक भक्तांसाठी दररोज दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत मोफत प्रसाद जेवण सेवा सुरू आहे. महाद्वाराच्या आतील महादेव मंदिराजवळ येथे हे स्थळ आहे. येथे सर्व भाविकांनी नक्की यावे. दररोज चालतात. या अन्नछत्रामध्ये 6 महिला आहेत आणि 1 मी आहे. याच्या आधी 2 व्यक्ती होत्या. अच्छा. त्यांनी थोडी एक वारला आणि एकानं सोडून दिलं. अच्छा. बाकी राजकारण याच्यात कोणाला काही पैसे मागायचे नाही, कोणाला काही द्यायचे नाही. आपण आपल्याला जर कोणं स्वतः सहमतीनं दिलं तर ते घ्यायचं, नाही तर कोणाला पैसे मागायचे नाही. बरं. याची एकच आहे वर्गणी. 11,000 रुपये भरल्यानंतर दरवर्षी तुमचं अन्नदान होईल. तुम्हाला तारीख दिली की त्या तारखेला तुमचं अन्नदान होईल आणि अन्नदान होईल त्या दिवशी आदल्या दिवशी संबंधित व्यक्तीला म्हणजे दात्याला फोन करून सांगण्यात येते की सकाळी 11:15 वाजता उद्या इथे हजर राहा, आपल्याला बालाजी महाराजांना नैवेद्य न्यायचा आहे. तो नैवेद्य आल्यानंतर तो पूर्णतः नैवेद्य जितकं अन्न आपल्याजवळ शिजवलेलं आहे त्या अन्नछत्रामध्ये अन्नामध्ये मिसळल्या जाते आणि मिसळून नंतर बालासाहेबाचा गजर घ्यायचा आणि लोकांना जेवायचं. बरोबर. बाकी काही नाही. फक्त त्याच्यात दारोड्या, दांगडू करणारे लोक, गडबड करणाऱ्या लोकांना आम्ही अन्नात ते बसू देत नाही. बरं. धन्यवाद काका. उभा केलेला त्याला इकडे इकडे तिकडे त्या सुराखे त्याला दोर बांधतात. पक्का म्हणजे पक्का राहते, मजबूत. हा तो दोर इथे बांधतात या छिद्रामध्ये. येथील रोड बघा किती सुंदर आहेत, जुन्या काळचे, पूर्ण दगडी आहे. आम्ही निघालेलो आता बालाजीच्या मंदिरामधून. पूजनीय धोंडीराज महाराज संस्थान इथं आलेलो आहे आम्ही आता. आणि आता पहा ना किती सुंदर आहे इथं सगळे रांगोळ्या. त्याला बघू आपण दत्त मंदिर आहे, खूप सुंदर मूर्ती आहे.
हे किती सुंदर निसर्ग रम्य वातावरण आहे. तिथे तुम्ही नक्की भेट द्या. आता आम्ही निघालेलो आहे जालन्याला माझ्या बंधुबाकडे. मित्रांनो, आता आम्ही दत्त आश्रमाच्या तिथे आलेलो आहे. तर त्याला अजून एक नाव आहे तैमाईचं मंदिर. फोटो वगैरे काढायला शूटिंग करायला, म्हणून मी त्यामध्ये काढू नाही शकणार. मला माफ करा. आता आम्ही घरी निघालेलो आहे आणि इथंच आजचा ब्लॉग एंड करतो. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब